आपण व्यवस्थित आहोत घरामध्ये तोपर्यंत सगळं आहे. फार फार तर आपला आजार पण 4-5 दिवस सहन करतील रोहित महाराज. आपण महिनाभर आजारी पडू द्या बरं, कोण कराल आपलं काय? आपल्या आरोग्याची आपण काळजी घ्यावी. आपण कसं चांगलं राहावं एवढंच मात्र, कारण कोणी कुणाचं नाही महाराज या जगामध्ये. मगाशी महाराजांनी प्रमाण दिलं सर्व पैसे की बाह्य महाराज लक्षात घ्या. अखंड घरात बसून देवाचं चिंतन करावं. नाही कीर्तनाला येता आलं, वयस्कर आहे, ठाईच पैसाने करायचं चित्त आवडी अनंत आळवावा. असं काय नाही की मंदिरातच रोज आलं पाहिजे, भगवान शिवांच्या पिंडीला पाणीच घातलं पाहिजे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने सांगायचं तात्पर्य माझा एवढा, भगवान भोले शंकर हे फार भोळ दैवत आहे. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, वाचे बदता शिव नाम तयान बाधी क्रोध काम. मुखामध्ये जर शिवनाम आलं तर काम क्रोधादी विकार सुद्धा आपल्याला बाधत नाही. फक्त ते शिवनाम मुखामध्ये यावं. नित्य भोळ दैवत आहे. फक्त एक तांब्याभर पाणी आणि एक बिल्वपत्र त्या ठिकाणी अर्पण करायचं. ते बेलाचं झाड कोणाकोणाच्या घरी असेल मला माहिती नाही, परंतु सांगायचं तात्पर्य बेलाचं झाड कधी कापू नये, कुऱ्हाडीने गाव घालू नये. तोडायचं असलं तर विशिष्ट प्रकारे एखाद्या पुजाऱ्याला ब्राह्मण काकाला विचारून तुम्ही करू शकता महाराज. काही अडथळे आले तर तुम्ही बेल तोडता, तो नखाने तोडायचा नाही. मग कसा तोडायचा? बोटाने तोडायचा. शिवलिंगावरती बेल असेल तरच दर्शन घ्यायचं, अन्यथा दर्शन घ्यायचं नाही. तुम्हाला काही सांगायला लागले, काही सांगत नाही महाराज. ज्या वेळेस शिवलिंगावर बेल नसेल आणि जर तुम्ही दर्शन घेतलं तर ते दर्शन भगवान शिवांना मान्य होत नाही किंवा रुजू होत नाही. कमीत कमी आपण तरी स्वतः एक तरी बेलपत्र त्याच्यावरती असायला पाहिजे. मंदिरामध्ये आणि घरामध्ये शिवलिंगाची पूजा होते. कशाची? शिवलिंगाची. तुम्ही कधी पाहिले का घरामध्ये भगवान शिवांची मूर्ती? कोणाच्या घरात पाहिली का? जर असेल तर ते आत्ताच विसर्जन करा महाराज, कारण शिवांची मूर्ती फक्त स्मशानभूमीमध्ये असते महाराज. देवाच्या ठिकाणी मंदिरामध्ये आणि आपल्या देवघरामध्ये फक्त आणि फक्त शिवलिंगाची पूजा केली जाते. भगवान शिवांच्या पूजेला जात असताना बरं का महिला मंडळ, बाजारात प्लास्टिकचे डबडे आले ते बघा 5 त्या सगळं बुकान बिकान सगळं बसते, ते घेऊन भगवान शिवांच्या दर्शनाला जाऊ नका. गुलाल बुक्का हळदी कुंकू ह्याची आवश्यकता नाही. फक्त आणि फक्त भस्म, नाहीतर स्मशानभूमीतला भस्म त्यांना प्रिय आहे. जाणार का भस्म ओटी? महाशिवरात्रीचं कडक व्रत करत असाल ना तुम्ही महाराज, रताळे खावा होय सर, खिचडी आधीच भिजून घाला, बघायला चालत नाही. ह्यांना सांगायचं सफरचंदानं रात्र उद्या महाशिवरात्र आहे. भगवान शिवांना पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्त्युपरहत मश्रामी प्रयतात्मनः. भगवद्गीतेमध्ये भगवंत स्वतः त्या ठिकाणी सांगतात की भगवंताला अंतःकरणातील शुद्ध भाव अभिप्रेत असतो. तुम्ही सुकलेलं फळ फुल पान अर्पण करा, तो उदार अंतःकरणाने ग्रहण करत असतो महाराज. भगवान शिवांच्या लिंगाला शिवलिंगाला पूर्ण प्रदक्षिणा कधी घालू नका माऊली. तुम्ही घालता का? काय काय ठिकाणी मंदिरामध्ये जातात महाराज, त्या ठिकाणी बघत नाही काय नाही, मोबाईल मध्ये आलो गेलो. पूर्ण प्रदक्षिणा नाही, अर्ध प्रदक्षिणा का घालायची? कारण आपला जो पुण्याचा साठा असतो, करता का नाही पुण्य ते बघा तुम्ही घरी जाऊन. पण जो काही साठा असतो जर पूर्ण प्रदक्षिणा घातली तर त्या पुण्याचा क्षय होतो महाराज. तुम्ही मग बर का महाराज घालवायचं असलं तर तुम्ही दिवसभर पण पूर्ण प्रदक्षिणा घालू शकता, तर आमच्या पुण्यात साठा काय कमी होणार. म्हणून अर्ध प्रदक्षिणा घालावी. महाशिवरात्रीचं व्रत करत असाल तर सुचिरभूत होणे, मन स्वच्छ ठेवून शुद्ध अंतःकरणाने, कारण थोर प्रेमाचा भूमीला देवा भावाचा भूमीला, देवा भावाचा भूमीला, दुष्काळ
तो भाव तिथं बोला की देव आणि चिवडा तिथं हा लाडू आपल्या इकडचे बाहेरकडे घेणार काय? थोडी इज्जत राहू द्या माझी. मला वाटलं भजनातलं नाही भजनातलं तरी व्यवस्थित. हा मला इकडं माहितीये बघ. दिवाळी ह्यांच्याकडे तिने पण काय चिवडा तिथं शेव. घरात विनोदाचा भाग सोडून द्या. भाव बळे यातलं काहीच ना कळे कळतंय ना मला. सांभाळून घ्या बरं का. भावे बिना देव न कळे. बघा तिकडे सुद्धा कळालं. हो म्हणते आलं का लक्षात? हो म्हणते ते भावे विना देवा न कळे नसते गुरु विना अनुभव कैसा कळे महाराज. लक्षात भावाने देव त्या ठिकाणी प्राप्त होत असतो. भगवान शिवांना जर प्राप्त करायचं असेल तर तुम्ही शुद्ध भावाने त्या ठिकाणी भगवान शिवांची पूजा करा. आणि ती पूजा करत असताना जर अभिमान झाला तर मग सगळंच व्यर्थ आहे. कारण महाराज म्हणतात अभिमान झाला तुझ्या मने वाया गेला. चिंचवडचे आपले चिंतामणी देव कट्टर त्या ठिकाणी गणेश भक्त होऊन गेले महाराज. त्या ठिकाणी चिंतामणी देवांनी भव्य दिव्य असा चिंचवडला दृष्टी लाजवेल असा गणेश उत्सव करावा. ती परंपरा त्यांची होती माऊली. आणि ती करत असताना पिंपरी चिंचवडचं सांगते बर का माऊली. ठाड बसा जागे बसा. चिंचवड म्हणला दुसरं कुठं तिसरीकडे नका जा. पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडचं ते चिंचवड. चिंतामणी देव चिंतामणी गणपती नाही म्हणत चिंतामणी देव पुजारी होते. कट्टर गणेश भक्त होते महाराज. गणपती बाप्पाचा गणेश उत्सव थाटामाटामध्ये करायचे. परंतु ते करत असताना एक वर्ष त्यांना असं वाटलं की अरे आपण सर्वजण गणेश भक्त सर्व परिवार त्या ठिकाणी गणपती बाप्पाचा उत्सव खूप मोठ्या थाटामाटामध्ये करतोय. परंतु या ठिकाणी जवळच देहूला तुकोबाराय आहे. आणि तुकोबाराय त्यांचा वारकरी संप्रदाय एवढा भव्य दिव्य प्रसार प्रचार आहे. खूप मोठा भक्त परिवार आहे. परंतु तुकोबाराय कधी आपल्या इकडे येत नाहीत. पुढे मनामध्ये प्रश्न निर्माण झाला चिंतामणी देवांच्या. परंतु जर आपण त्यांना निमंत्रण द्यायला गेलं आणि जर तुकोबाराय या ठिकाणी त्यांच्या वारकरी सगळ्या वारकऱ्यांच्या माध्यमातून इकडे चिंचवडला आले तर हा गणेश उत्सव अजून किती भव्य दिव्य स्वरूपात होईल. म्हणून त्यांच्या मनामध्ये विचार आला आणि ते आपल्या देहूला गेले तुकोबारायांना निमंत्रण द्यायला. तुकोबारायांनी लांबूनच पाहिलं साक्षात चिंतामणी देव आलेले आहेत. साष्टांग दंडवत केला महाराज. कोणी जगद्गुरु तुकोबारायांनी. कारण त्यांना वाटलं कुठेतरी गणपती बाप्पा आल्याचा भास झाला. हे संत माणसामध्ये सुद्धा देव पाहतायत सर. परंतु आपल्याला माणसामध्ये सुद्धा माणूस दिसत नाही. माणूस कुठेतरी हरवत चाललेला. हा संतामधला ना आपल्या मधला फरक आहे महाराज. संत असून देखील त्या ठिकाणी पाया पडले दंडवत घातलेला आहे. कारण पंढरीच्या लोका नाही अभिमान पाया पडे जन एकमेका. काय विषय काय होता कस काय येणं केलं काय काम काढलं म्हणले काही नाही. आमच्या इकडे गणेश उत्सव साजरा होतो चिंचवडला. भरपूर गणेश भक्त परिवार आहे. पण तुम्ही इतक्या जवळ असून कधी येणं नाही झालं. तुम्ही यावं सर्व वारकऱ्यांना घेऊन यावं. तुमचं आनंदाने आम्ही स्वागत करू एवढीच आमची इच्छा आहे. म्हणून निमंत्रण द्यायला या ठिकाणी आलो आहे. तुकोबाराय म्हटले एवढे कष्ट कशाला हो. फक्त एक निरोप सांगितला असता तर आम्ही आलो असतो. कारण गणपती बाप्पाचा मान हा कसा आहे आदी आणि आरंभ आहेत महाराज. मी काय माझे ज्ञानोबराय सुद्धा ग्रंथारंभी वंदन करतात. ओम नमोची वेद प्रती जय जय स्वसंवेद्या. त्या ठिकाणी आम्ही गणपती बाप्पा विषयी आस्था आहेच की आमच्या मनामध्ये. तुम्ही निश्चिंत राहा. आम्ही त्या ठिकाणी चिंचवडला येतो. गणेश उत्सव आपण सगळेजण मिळून करूयात. खूप आनंद झाला महाराज. आनंदाला पारावार उरले नाही. आताच्या सारखे महाराज बॅनर किंवा युट्यूब सारख्या गोष्टी व्हॉट्सअप सारख्या स्टेटस सारख्या गोष्टी पूर्वी नव्हत्या माऊली. फक्त मनच इतकं मोठं होतं. पारावार राहिला नाही महाराज. देहूपासून येईपर्यंत चिंचवडला प्रसार प्रचार करत आले. या वर्षी गणेश उत्सव जयंतीला देहूचे जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहेत. सर्वांनी त्यांचं स्वागत करायचं आहे महाराज.
फुलांची सजावट काय, पाची पकवानाचं जेवण काय, 56 भोगांचं महाराज त्या ठिकाणी नियोजन आयोजन केलेलं आहे. जे हार आपण बनवतो ना महाराज, त्या माळ्याला खास सांगितलेलं आहे फुलांची सजावट देखणी पाहिजे बरं का. आणि गणपती बाप्पाच्या सेवेमध्ये कोणती कमी नाही पाहिजे. इतकं म्हणजे इतकं स्वागत, इतकी तयारी महाराज, इतकी सजावट. आता तुम्ही कसं रोड पासून लाइटिंग वगैरे लावली ना महाराज, तरी आता तुमच्या सर्वांसाठी एकदा जोरात टाळ्या होऊन जात्या. कळंब सारख्या ठिकाणी आणि आपण सर्वजण 18 वर्ष झाली हे सगळं करताय महाराज. जे आल्यानंतर प्रसन्न वाटलं माऊली. त्या ठिकाणी देखील अशीच दिव्य रोषणाई मग झालं. गणेश जयंतीचा तो दिवस उजळला आणि चिंतामणी देव गणपती बाप्पाचा अभिषेक मंत्र उच्चाराने त्या ठिकाणी योग्य पद्धतीने करत आहेत. करत असताना माझे जगद्गुरु तुकोबाराय कधी येणार म्हणून पूजा करत असताना सर पाठीमागं वळून पाहतायत, तुकोबारायांची वाट पाहतायत. सगळी पूजा आटोपली परंतु तुकोबाराय काय आले नाहीत. मनामध्ये कुठेतरी ध्यास आहे, आता तुकोबाराय येतील, मग तुकोबाराय येतील. आणि पूजा आटोपल्यानंतर आता सगळं झालं आणि सगळं झाल्यानंतर आरती झाल्यानंतर गणपती बाप्पाची आता त्यांच्याकडे दान मागावं, मागणं मागावं म्हणून चरणाकडे दृष्टी गेली. गेल्यानंतर महाराज चिंतामणी देवांना एका हारातलं फूल त्यांना सुकलेलं दिसलं महाराज. काय एक फूल त्या ठिकाणी सुकलेलं दिसलं. मनामध्ये थोडा का होईना क्रोध उत्पन्न झाला की त्या माळ्याला मी सांगितलं होतं काय सजावटीमध्ये कोणती कमी नको. हे फुल नेमकं गणपती बाप्पाच्या हारामध्ये सुकलेलं कसं काय, त्याला आता अपशब्द सुनावलेच पाहिजे असा मनामध्ये विकार त्या ठिकाणी निर्माण झाला. आणि त्या क्षणाला पाठीमागून आवाज आला, चिंतामणी देवा आम्ही आलोय बर का. अहो कधी आले तुकोबाराय तुम्ही. डायरेक्टच तुकोबाराने सांगितलं, ज्या वेळेस तुमच्या मनामध्ये चाललं होतं की मी माळ्याला 2 तरी शब्द ऐकवेलच बोलेलच. चिंतामणी देव जरा वेळ शांतच बसले. आपल्या मनात तुकोबाराने कसं काय ओळखलं म्हणजे. तुकोबारांचा अधिकार हा सामान्य अधिकार नाही महाराज. तुकाराम तुकाराम म्हणून खऱ्या अर्थाने जरा वेळ शांत बसले, दर्शन घेतलं. आल्यानंतर यथा उचित जो काही मान सन्मान आहे तुकोबारांचा तो त्या ठिकाणी केलेला आहे. सगळी पूजा आटोपल्यानंतर ना महाराज अशा भव्य दिव्य प्रांगणामध्ये सगळ्या पंक्ती बसलेल्या आहेत जेवणाच्या. आणि त्याच्यामध्ये माझे तुकोबाराय सगळं वारकरी परिवार बसलेला आहे. इकडे एक पंगत बसल्यानंतर इकडे एक समोर पंगत बसते महाराज. चिंतामणी देवांनी सांगितलं काय, बरोबर तुकोबारांच्या समोर मला त्या ठिकाणी पात्र वाढा. पात्र वाढलेलं आहे चिंतामणी देवांना. आता तो पात्र वाढणार असं पटपट पटपट बाबा पात्र वाढतच पळत असतो महाराज. पात्र वाढण्याची जबाबदारी कोणाकडे पण नसते, लक्षात घ्या. काय काय कीर्तनकार म्हणतात पहिल्या दिवसाची सेवा मला नको, मग 6व्या दिवसाची द्या. येडे काय म्हणतात, पहिल्या दिवसाची कीर्तनाची सेवा रोहित दादा भेटायला नशीब लागतं. कारण खऱ्या अर्थाने सप्ताहामध्ये पात्र वाढण्याची जबाबदारी त्या कीर्तनकाराकडे असते. आणि नंतर ना मग अनेक प्रकारचे नामरूपी आस्वाद त्या ठिकाणी पदार्थ त्या ठिकाणी आपल्याला मिळून जातात 7ही दिवस. लक्षात घ्या. म्हणून कोणतीही सेवा कमी किंवा जास्त नसते महाराज. सेवा ही सेवाच असते. ठीक आहे म्हणले, पात्र वाढणारा आवाज दिला, ए दादा. तुकोबारा म्हणले इथे एक पात्र वाढ, इथे एक पात्र. तुमच्या आजूबाजूला तर कोणी नाही महाराज, येणार आहे का कोण. असू दे रे, राहू दे इथं पात्र. चिंतामणी देव देखील पाहू लागले त्या पात्राकडे. काय झालं म्हणले, सगळ्यांनी पंगत त्या ठिकाणी वाढलेली आहे. आणि पदार्थ वाढल्यानंतर सगळ्यांना आपण, तुम्ही सगळे जेवण करता ना, मग आज काय होते एकादशी. फराळ पोटभर करून आले ना, एकादशी करा आणि पोटभर नुसते चरत राहिले ना. असं नाही कधी वाटलं अरे माझ्याकडून रामनाम घ्यायचं मुखामध्ये राहून गेला, असं नसेल कुणाला वाटलं. असं वाटलं असं आज खिचडीच खाल्ली नाही मी, फक्त भगरच खाल्ली असं वाटलं असेल ना. म्हणजे हे का नाही, फक्त जेवणामध्येच कमी दिसते महाराज, भगवंताच्या नामामध्ये कमी दिसत नाही आपल्याला. असं तुमची तुम्ही बघून घ्या बाबा. असं सरांना परत सगळ्यात भेटते म्हणजे ताईने लयच केलं का काय म्हणतो असं परत यायचंय बरं का दादा आम्हाला इकडं. मग तुम्ही नाही बोलत तर आम्ही येणारच आहे. पात्र वाढवत असताना महाराज सगळ्यांनी पदार्थ वाढले आणि सगळ्यांनी श्लोक म्हणायला सुरुवात केली. जेवणाच्या अगोदर माऊली पात्राभोवती पाणी फिरवत जावा, अन्नपूर्णा मातेला धन्यवाद देत जा. कारण प्रत्येक गोष्टीची, प्रत्येक देवता हिंदू धर्मशास्त्रामध्ये आहे, तिचा यथोचित मान आपण दिला पाहिजे. जेवल्या आपण जर रोज आपल्या लेकरांसमोर ही कृती केली तर त्यांना सांगायची वेळ येत नाही. श्लोक म्हणावा, वदनी कवळ घेता
सहज हवन होते जीवन करी जीवित्वा उदर भरण नोहे कुंडली कवरदा हरी विठ्ठल. आता असं म्हणायला नको जेवल्याशिवाय तुम्ही जा तर तुम्ही पिऊन आलाय ना महाराज म्हणजे फराळ करून आलाय ना मग. श्लोक म्हटलेला आहे आणि कुंडली कवर देव म्हणून आता मुखामध्ये घास घालणार तोपर्यंत कोवळा म्हणले थांबा. काय झालं म्हणले चिंतामणी देव जरा थोडे घाबरले की आपण त्यांना मानाने बोलवलंय काहीतरी कुठंतरी चुकलंय का. नाही म्हणजे चुकलं वगैरे काय नाही. अहो गणपती बाप्पाचा उत्सव आहे हो. गणपती बाप्पा म्हणजे आधी खायला पाहिजे की नाही. गणपती बाप्पाला काय प्रिय आहे मोदक प्रिय आहे. अहो गणपती बाप्पाचा एवढा थाटामाटामध्ये उत्सव करता तुम्ही आम्हाला भोजनाला बोलवले. आमचं जाऊ द्या आमचं जाऊ द्या अगोदर गणपतीला बोलवा. चिंतामणी देवा गणपतीची आना महाराज त्या ठिकाणी साक्षात तुकोबाराय म्हणतात चिंतामणी देवांना काय म्हणतात. चिंतामणी देवा गणपतीची आना करवावे भोजना तुझे पात्री. हे दुसरं पात्र दुसरं तिसरं कोणाचं नाही गणपती बाप्पाचं आहे. त्यांना बोलवा आणि त्यांनी त्या ठिकाणी भोजन केल्याशिवाय मी भोजन करणार नाही. चिंतामणी देव तर त्या ठिकाणी गप्पच बसले महाराज. सगळं होतं आपल्याकडे सगळं होतं. चिंतामणी देवांचा अधिकार सामान्य नव्हता महाराज. त्या ठिकाणी एखादी जर गाई दूध देत नसायची ना महाराज तर असे तुमच्यासारखे शेतकरी असायचे ना महाराज गावकरी त्या ठिकाणी गणेश उत्सवाला आपापल्या गायी घेऊन यायचे महाराज. मग गणपती बाप्पाचा तो काही अंगारा म्हणतात ना ते लावायची विभूती फुंकायचे मंत्र टाकून आणि न दूध देणाऱ्या गायी सुद्धा दूध देऊ लागायच्या. हा चिंतामणी देवाचा अधिकार होता. आणि हा अधिकार असून तुकोबाराय म्हणतात की तुमचा अधिकार काय सामान्य नाही. तुम्हाला असामान्याची कोणती गोष्ट नाही गणपतीला आणायची. तुम्ही का शांत आहात. आणा ना तुम्ही आणा ना. अहो म्हणले हा अधिकार होता माझा. ही कीर्ती तुम्ही ऐकून आलात. हे सामर्थ्य होतं माझ्याकडं पण आता ते माझ्याकडे राहिलं नाही का. कारण मी ते करू शकतो मीच करू शकतो. माझ्याशिवाय दुसरं कोणीच करू शकत नव्हतं. हा अभिमान मला त्या ठिकाणी झाला. तुका म्हणे देवा एवढी कैसी आता ती थोरवी माझ्यामध्ये राहिली नाही. मला दृष्टांत संपला. सांगायचं तात्पर्य माझा एवढा आहे. चिंतामणी देव असतील किंवा इतर कोणता साधक वर्ग असेल आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये कोणत्याही वर्गामध्ये असो तुम्ही स्वामींचे भक्त असाल तुम्ही पांडुरंगाचे भक्त असाल तुम्ही कट्टर शिवभक्त असाल परंतु त्याच्यामध्ये जर अभिमान झाला तुका म्हणे वाढ तिळ मात्र जरी होय अभिमान आला का लक्षात. भगवंताने अभिमान हे एक राहू शकत नाही. ज्या ठिकाणी अहंकार आला त्या ठिकाणी आपल्यापासून देव हा विलग झाला विभक्त झाला आपल्यापासून दूर झाला. म्हणून खऱ्या अर्थाने आपण अंतःकरणातील भेदभाव दूर करावा आणि इथून तिथून पांडुरंग परमात्मा एकच आहे ही सद्भावना ठेवावी. अरे आपल्यासारखेच काय घेऊन बसला महाराज. त्या ठिकाणी देवादिदेव महादेवांना सुद्धा पार्वती मातेने विचारावं भगवान भोलेनाथ स्वामीजी त्या ठिकाणी तुम्ही कैलासपती आहात उमापती आहात तुम्ही त्या ठिकाणी ध्यानस्थ बसता
आणि ध्यानस्थ बसून रोज त्या ठिकाणी ध्यान करता, भजन करता. मला एक आश्चर्य वाटतं, तुम्ही देवांचे देव महादेव असून देखील भजन करता. नक्की कोणाचं भजन करता? श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, जय राम जय राम जय राम, जय राम जय राम जय जय भजन करी महादेव, महादेव भजन करी महादेव, महादेव भजन करी महादेव, राम पूजे सदा शिव, राम पूजे, राम पूजे भजन करी महादेव, राम पूजी सदाशिव. भगवान शिवांचं ध्यान करणारे कोण आहेत? प्रभू रामजी आहेत महाराज, लक्षात घे. म्हणून हरिहरा भेद नाही नका करू वाद, सर्वागटी राम देहा देही एक सूर्यप्रकाशक. आणि आपण देवादिकांमध्ये भेद करतो, संतांमध्ये भेद करतो, बरं भेद नाही करत. तर एक प्रश्न आहे, मी तुम्हाला विचारते. संत सावता महाराजांची पुण्यतिथी माळी समाजाने का साजरी करावी? यापैकी सर्व समाज एकत्रित येऊन करता प्रत्येकाच्या घरामध्ये? नाही. नरहरी सोनारांची पुण्यतिथी सोनार समाजाने साजरी करावी. सेना महाराजांची पुण्यतिथी नाभिक समाजाने साजरी करावी का? असं प्रश्न आहे तुम्हाला माझा. अरे संत महात्म्यांनी, शूरवीरांनी अनेक जाती धर्मामध्ये, पंथामध्ये, कुळामध्ये अवतार घेतला. यासाठी नाही की आपण विभक्त व्हावं, ह्यासाठी की प्रत्येक कुळामध्ये मी जर अवतार घेतला तर प्रत्येक कुळाचा, जातीचा उद्धार व्हावा, हा संपूर्ण समाज एकत्रित येऊन गुण्या गोविंदाने राहावा. पण आपण संतांना, शूरवीरांना जातीमध्ये वाटून घेतलं महाराज. आपण कोणत्या जातीत, कोणत्या धर्मात, कोणत्या कुळात जन्माला यायचं आपल्या हातात कधीच नसतं माऊली. आणि ज्या कुळामध्ये आपण जन्माला आलो ना, त्या कुळामध्ये आपलं कर्तृत्व असं सिद्ध करावं की आपल्या धर्माला देखील स्वाभिमान वाटला पाहिजे, स्वाभिमान वाटला पाहिजे. म्हणून तर आज आपला हिंदू धर्म अधोगतीला चाललेला आहे. याचं कारण एकच आहे की आपली एकी नाही. म्हणून दुसरे तिसरे फूट पाडणारे कोणी नाहीत महाराज, आपण स्वतःच आहोत. आपल्यामध्ये फूट आहे म्हणूनच तिसरा येतोय ना. काय म्हणायचं दादा? परिवार एकत्रित असू द्या बरं, काय दुसऱ्या शेजाऱ्याची काय ताप आहे आपल्यामध्ये बोलायची? परिवारामध्येच एकच मत नाही महाराज, मग तिथं तिसरा येऊन आपण फोडणारच ना, विभक्तच करणार ना. बरं, परिवारामध्ये असं आहे माऊली, फक्त एकाची
सगळ्यांची उत्कट इच्छा असून उपयोग नाही की माझा परिवार टिकावा, माझा परिवार टिकावा. सगळ्यांची तळमळ तशी असायला पाहिजे ना. तसं हा आपला वारकरी संप्रदाय हा एक परिवारच आहे महाराज. काय म्हणते मी, हा वारकरी संप्रदाय सुद्धा आपला एक परिवारच आहे. म्हणून आपण या ठिकाणी सकलांशी येते आहे अधिकार, सगळ्यांना या ठिकाणी समान अधिकार आहे. म्हणून भेदभाव करू नका. विष्णू यावे, शुद्ध होऊन जावे. पण काय काय ठिकाणी मगाशीच आमचा विषय झाला. काय काय ठिकाणी सप्ताहामध्ये महाराज म्हटलं जातं की आम्हाला महिला कीर्तनकार नको. का नको माऊली? संत जनाबाई, संत कान्होपात्रा, संत बहिणाबाई त्या ठिकाणी होऊन गेल्या, संत मुक्ताबाई होऊन गेल्या. तुम्हाला त्यांचं चरित्र अभ्यासायला जमतं, तुम्ही त्यांचं चरित्र अभ्यासायला घेता, त्यांचं दर्शनाला जाता, त्यांचा गजर करता. मग एका स्त्रीमध्ये देवी तत्व का नाही तुम्हाला दिसत महाराज? एक कीर्तनकार, महिला कीर्तनकार का नको? खऱ्या अर्थाने ह्या गावाचं जेवढे धन्यवाद दिल तेवढे कमीच आहे. मी पॉम्पलेट मागायची पाहिली महाराज, सगळे लेडीजच आहेत महाराज. एक स्त्री शक्तीचा खूप मोठा गौरव आपण करताय महाराज. तुमच्या सर्वांचं आमच्या आळंदीकरांतर्फे मनापासून धन्यवाद महाराज. हा आदर्श प्रत्येक गावाने, प्रत्येक ग्रामस्थांनी डोळ्यासमोर ठेवला पाहिजे महाराज. असं नाही महाराज, एक शक्ती आहे म्हणून तर हे सगळं आहे ना महाराज, ही प्रकृती आहे, ह्याची जाण प्रत्येकाला. म्हणून तर मगाशीपासून एकच विषय का की आपल्याला देवही कळाला नाही. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून, खऱ्या देवा न भगवान भोले शंकर कळाले, न पंढरीश पांडुरंग परमात्मा कळाला. तर मगाशी तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला का नाही मला नाही माहिती, पण कोणाच्या मनामध्ये जर पडला असला तर त्याचं उत्तर मला जाता जाता द्यावं असं वाटेल की भगवान भोले शंकरांचं सांगायचंय. आज एकादशी आहे, पांडुरंगाचं महात्म्य सांगायचं, तर ताईंनी गणपतीला कुठं आणलं? तुका म्हणे पाही विठ्ठल गणपती तुझ्या नाही. गणपतीचं भजन केलं काय, गणपतीचं चिंतन केलं काय, पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं चिंतन केलं काय, त्यांचा दृष्टांत सांगितला काय? माझ्या दृष्टिकोनातून सगळे सारखेच आहेत. म्हणून तर ह्या जनाला खऱ्या अर्थाने हिताचा मार्ग सांगण्याचा प्रयत्न अभंगाच्या प्रथम चरणाला
नाही तरी गेला प्रेमा बरोबर गुलाबाचे गोडे न सांगता ही कृती केली त्याबद्दल धन्यवाद, आभारी आहे. कारण गायन असो, दादांचा गोड पकवाज वादन असो, आज सरांचे बंधू त्याचबरोबर एवढे सगळे या ठिकाणी कलाकार मंडळी आम्हाला लाभले. हे काय असंच गायन नाही माऊली, काहीतरी कष्ट असतं त्याला. पण आपण खाली बसून 2 टाळ्यांचा देखील प्रतिसाद करू शकत नाही 2 तासभर, तर महाराज मग ही कुठेतरी लाजिरवाणी गोष्ट आहे. मी तर आपण सर्वांना न सांगता आपण टाळ्या वाजवता, एकदा तुमच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ. कारण बऱ्याचशा ठिकाणी महाराष्ट्रावर जाणं होतं सर, परंतु मला कळतच नाही ती शांत बसल्यात, नेमकं त्यांना माझं कीर्तन कळते म्हणून शांत बसलेत, म्हणजे न कळते म्हणून शांत, म्हणजे काहीच प्रतिक्रिया नाही दिल्यावर ते काय करणार आपण. पण आपुरी आपण करा सोडवं म्हणावं लागतं. काय करायचं मग, आपण म्हणायचं कळतंय म्हणूनच शांत बसले. शांत बसले ह्याला महत्व आहे, नाहीतर मग अवघड असतं महाराज. काय काय ठिकाणी तर कीर्तन समोर बसतात, हॅलो बाबा काय अवघड आहे, म्हणजे इथं तरी जरा स्विच ऑफ ठेवते तुझा फोन, अवघड आहे महाराज. सांगतो तो मासी बजारे काहीतरी केला जन्म वाया. मी तुम्हाला सांगतो विठ्ठलाला भजा. मी म्हणजे विधाता ब्रह्मदेव, ठ म्हणजे नीलकंठ महादेव आणि ल म्हणजे लक्ष्मीपती विष्णुदेव. या 3ही देवांचं एकत्रितकरण म्हणजे विठ्ठल. आलं लक्षात तुमच्या? म्हणून खऱ्या अर्थाने आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. महाराज आयुष्य फार लहान आहे. 100 वर्षाचं आयुष्य जरी दिलं असलं ना महाराज, तेवढं आयुष्य आपण नाही जगू शकत.